मराठी सुगम भारती इयत्ता 6वी पाठ क्रमांक 2 अन दयाळ वाचला। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पाठाचे वाचन करणार आहोत। तर चला मित्रांनो, वाचन करायला सुरुवात करूया। दुपारी 3च्या सुमार रस्त्यावर वर्दळ नव्हती। मी स्कूटरवरून दवाखान्याकडे निघालो होतो। मला ओलांडून एक स्कूटर भरधाव वेगाने पुढे गेली। त्याच वेळी रस्त्याच्या डाव्या बाजूने एक दयाळ पक्षी उडत आला आणि नेमका त्या स्कूटरला धडकला। तापलेल्या डांबरी रस्त्यावर मधोमध क्षणात कोसळला। मला वाटले खेळ खलास। मी थांबलो। समोर पाहिले, दयाळ निपचित पडलेला होता। शेजारच्याच बस थांब्यावरील काही माणसे रस्त्यावर पडलेल्या दयाळ पक्षाकडे त्रयस्थपणे पाहत उभी होती। त्या माणसांची आणि माझीही थंड अलिप्तता पाहून मला स्वतःचीच शरम वाटली। आणखी काही दयाळ रस्त्यावर उतरलेले होते। 3 कावडे तारेवर बसले होते। पडलेल्या त्या दयाळाचा जणू फडशा पाडण्यासाठीच। ज्या अर्थी कावड्यांनी अजून दयाळाला उचलले नव्हते, त्या अर्थी दयाळ खरेच मेला आहे किंवा कसे हे पाहण्याची संधी होती। मी दयाळाजवळ गेलो व त्याला हातात घेतले आणि अहो काय आश्चर्य, दयाळाने हळूच चोच हलवली। मी त्याला रुमालात गुंडाळून माझ्या स्कूटरच्या डिकीत ठेवले आणि दवाखान्यात घेऊन आलो। त्याला चोचीतून औषध पाजले आणि एका छिद्रे असलेल्या हवेशीर पुठ्ठ्याच्या डब्यात ठेवले।